कारंजा लाड येथून जवळच असलेल्या ग्रामखेर्डा गावालगतच्या जंगलात 3 जानेवारी रोजी एका 33 वर्षीय महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोड्यात पडलेला आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. मृत महिलेचे नाव सोनू लवलेश कोडापे, वय अंदाजे 33 वर्षे असून ती ग्रामखेर्डा येथील रहिवासी होती. सदर गुन्ह्यासंबंधी कारंजा शहर पोलिसांनी पती लवलेश कोडापे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक गठीत करण्यात आले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी व कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांनी पोलीस पथकासह तपास सुरू केला होता. तसेच या तपासात श्वान पथक फॉरेन्सिक टीमला पाचारण करून तपासाला गती देण्यात आली होती. तपासाअंतर्गत गावातीलच रहिवासी असलेला संदीप गायकवाड हा व्यक्ती गुन्हा घडला तेव्हापासून फरार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यामुळे आरोपीच्या घरातील व्यक्तींचे मोबाईल नंबर घेऊन आरोपीवर पोलिसांकडून पाळत ठेवण्यात आली होती. या सर्व तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की संदीप गायकवाड हा मुंबई येथे पळून जाणार आहे. तेव्हाच पोलिसांनी सापळा रचला. 5 जानेवारी रोजी आरोपी संदीप गायकवाड याला मोठ्या शिताफीने बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा रेल्वे स्टेशनच्या बाहेर पकडले. संदीप गायकवाड याची चौकशी केली असता संदीप गायकवाड याने आपला गुन्हा कबूल केला व त्याच्यासोबत गुन्ह्याचा साथीदार असलेला आरोपी किशोर उर्फ बाबू देवराव कोडे हा असल्याचे सांगितले. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार सोनू कोडापे हिच्यावर दोन्ही आरोपींनी अतिप्रसंग केला, परंतु तिने नकार दिला व तिने आरडाओरडा करत गावकऱ्यांना बोलवण्याची धमकी दिली. त्यामुळे दोन्ही आरोपींनी सोनू कोडापे हिच्या मानेवर, हातावर विळ्याने घाव घालून तिला ठार केले. दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. यावरून कारंजा शहर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी, ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन राठोड, परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक गजानन पत्रे यांच्यासह पोलीस कर्मचारी गणेश जाधव, मयुरेश तिवारी, उमेश कुमार बिबेकर, नितीन पाटील, अनिस निमसुरवाले यांनी केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन राठोड करीत आहे. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.